सर, आज अशोक राठोड उपोषणाला बसले. त्यांच्या मागण्यासाठी आज 4था दिवस आहे, तरीही अद्याप त्यांच्या उपोषणावर तोडगा निघाला नाही. काय सांगाल त्याबद्दल? खरं जर सांगितलं, अशोक राठोड त्या 10 वर्षापासून ह्या आपल्या चक्राबरोबर त्यांची सगळे चप्पल घासली गेली. त्याला न्याय देण्यासाठी कुठलाच अधिकारी न्याय देत नाही. कारण असं आहे की खरंच आज देशामध्ये जर नरेंद्र मोदी साहेबांचं जर काम पाहिलं तर हे चांगलं काम आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा CM जे आपले मोदी साहेब आहेत त्यांचे सुद्धा चांगले काम आहे. पण इथले जे अधिकारी आहेत, महापालिकेचे जे अधिकारी आहेत, ह्याला खरंच त्यांना या पदाचा मान चढलेला असं वाटतं. कारण आज गरिबाला न्याय देऊ शकत नाही. आज 20 तारखेपासून अशोक राठोड उपोषणाला बसले आहेत आणि 4 दिवस झाले कुठला अधिकारी येऊन इथं येऊनसुद्धा बघितलेलं नाही. ना कुठलं डॉक्टर मेडिकल चेकअपसुद्धा नाही आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की गरिबासाठी हे अधिकारी नाही आहे. हे कुठल्या तरी कामामध्ये भ्रष्टाचार करायचं, पैसा कमवायचा हा यांचा धंदा झालेला आहे. आणि गरिबाला न्याय द्यायचं यांच्या मनात नसते. यांना गरिबाला न्याय द्यायची इच्छा नसते. हा एक शेतकरी एवढ्या वर्षापासून यांच्याकडे न्याय मागतो. यांना इथं येऊन भेटायलासुद्धा यांना येळ नाही आहे. मला असं वाटते की बंजारा समाजावर हे अधिकारी अन्याय करतात आणि बंजारा समाज त्यांच्या लक्षात नाही आहे की बंजारा समाज काय आहे. बंजारा समाजाचा जर इतिहास काढलं तर यांना 100% घाम होईल, घाम फुटेल असं मला वाटते. यांना एक मी एवढं आव्हान करतो यांनी अशोक राठोडला जर न्याय दिलं ठीक आहे. नाही आम्ही जर येतात पण जर सगळं समाज एकत्र उठलं आणि माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय बंजारा सेनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी त्यांना एवढं आव्हान करतो त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा. नाहीतर ह्या ऑफिसला ताळं लावण्यासही मी राहणार नाही. आणि ताळंच लावणार नाही तर फडणवीस साहेबांनासुद्धा भेटून महाराष्ट्रातल्या ज्या मंत्री महोदयांना भेटून त्यांना न्याय मिळायची दाद मागेल. आणि मला वाटतं यांनी लवकर तोडगा काढावे, त्या गरिबाला न्याय द्यावे. ह्या बाकी भ्रष्टाचार करण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करतात, मोठ्या लोकांसोबत भ्रष्टाचार करतात. हे लोक गरिबाला न्याय देऊ शकत नाही. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आज एक गरीब किती दिवसापासून याच्या अगोदरसुद्धा उपोषण केले. ते उपोषण करतात यांनी खोटे पत्र दिले की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, त्यावेळेसुद्धा न्याय देऊ शकले नाही. त्याच्यानंतर ह्या अशोक राठोडनी आत्मदानाचा प्रयत्न केलं. आत्मदान करायचा प्रयत्न केलं तरीसुद्धा या लोकांनी त्याला न्याय नाही देऊ शकलं. उलटं त्या गरिबावर, या उपोषणकर्त्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला. म्हणजे यांना लाज वाटत नाही. मला हे वाटत नाही हे अधिकारी म्हणून काम करतात का, ह्या काय म्हणून काम करतात. ते गरिबाला न्याय देऊ शकत नाही. त्याने लवकरात लवकर तोडगा काढावा आणि न्याय द्यावा. नाहीतर हे बंजारा समाज आणि माझी संघटना जर ह्या येत्या 2 दिवसात यांनी जर काही मार्ग नाही काढला तर नक्कीच आम्ही मोठं पाऊल उचलू. काल महापारेषणचे मुख्य अभियंता कादरी साहेब म्हणतात की याची सुनावणी कलेक्टरकडे आहे. म्हणजे ही टोलवाटालवी चालली का? तर बघा, खरं जर सांगितलं कलेक्टर साहेबाची याच्यात काही संबंध नाही आहे. सगळे यांच्या कादरी साहेबाच्या हातात आहे. पण कादरी साहेबाला त्या गरिबाला न्याय द्यायचा नाही आहे, की शेतकरीला न्याय द्यायचा नाही म्हणून याने जाणून बुजून वेळ घालवण्यासाठी काहीतरी टाईमपास म्हणून गरिबाला परेशान करू राहिले. यांच्या कलेक्टरचे काही संबंध नाही. सगळं कादरी साहेबाच्या हातात आहे. आणि कादरी साहेबाला आवाहन करतो यांनी 2 दिवसात यांचा मार्ग काढावा, नाहीतर यांना खूप महाग पडेल. समाजाचे नेते संजय भाऊ राठोड हे सध्या मंत्री आहेत. हे प्रकरण त्यांच्यापर्यंत नेण्यात येईल का? संजय भाऊ राठोड हे प्रकरण त्यांच्या कानावर काढलेलं आहे. संजय भाऊ राठोडसुद्धा कलेक्टरसुद्धा बोललेलं आहे. पण त्या कादरी साहेबांना ते मनावर घेत नाही. पण त्यांना एवढं 21 महागात पडेल. त्या कादरी साहेबाला घरी बसवल्याशिवाय मी राहणार नाही. त्याच्यानंतर जे RPIचे जे मंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्यासुद्धा कानावर मी टाकलेलं आहे. त्यांनीसुद्धा फोनवर त्यांना बोललेले आहे. रामदास आठवले साहेब
सुद्धा पडलेलं आहे. पालकमंत्र्याची काही भेट घेणार अशात? हां, आता 2 दिवसाच्या आत पालकमंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर टाकणार आहे. आता नवीन जे पालकमंत्री झाले शिरसाट त्यांच्या कानावर टाकून त्यांना न्याय देण्याची मागणी करणार आहे. 2 दिवसामध्ये भेटू. या निमित्ताने महापारेषणच्या अधिकाऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? महापालिकेच्या अधिकाऱ्याला एवढं सांगू इच्छितो त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा गरिबाला, शेतकरीला न्याय द्यायला पाहिजे. नाहीतर ह्या ऑफिसला ताळा लावल्याशिवाय मी राहणार नाही. माझं नाव जयकुमार गुलाब राठोड, राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना आवाहन करतो. न्याय द्यावा, नाहीतर ह्या ऑफिसला ताळा लावण्याची राहणार.